विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. जय भीम. जब तक चांद सूरज रहेगा हमारा तेरा नाम रहेगा. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. जब तक चांद सूरज रहेगा हमारा तेरा नाम रहेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जब तक चांद सूरज रहेगा जब तक चांद सूरज रहेगा से बोलो जय भीम. ताकत से बोलो जय भीम. जोर से बोलो जय भीम. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हा आपल्या प्रत्येकाच्या साठी एक आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे, प्रेरणेचा दिवस आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कवी नामदेव ढसाळ यांनी एका कवितेमध्ये म्हटलं, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जयंती आपण कशी साजरी करावी. बघा, कुठलाही महामानव असो अथवा कुठलेही महापुरुष असो, तर महापुरुषांची जयंती साजरी करत असताना त्या महापुरुषांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काम केलेलं आहे, काय कृती केलेली आहे, काय कार्य केलेलं आहे, त्या महामानवांनी त्यांच्या जीवनामध्ये जशी कृती. Dear neighbors and my friends, a very happy Ambedkar Jayanti to all of you. Today we are gathered here to honor a great man, Dr. B.R. Ambedkar, whom we all lovingly call Baba Sahib. He was born on April 14, 1891. Baba Sahib is the chief architect of our Indian Constitution. Because of him, we have rules that give every citizen, man or woman, rich or poor, the same rights and respect. His life gives us a very important lesson. Life should be great rather than long. I want to end my speech with his famous words: be educated, be organized, and